बीडच्या मसाजोगच्या मतदान केंद्रावर राडा झालेला आहे। दोन गट आमने सामने आल्यामुळे तणाव निर्माण झालाय। पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी मसाजोग मधून आहे। मसाजोगच्या सरपंच पदासाठी आज मतदान होतंय आणि या मसाजोगमध्ये सध्या तणावाची स्थिती पाहायला मिळते। दोन गट आमने सामने आल्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे। या मतदान केंद्रावर राडा झालेला आहे। बीडच्या मसाजोगमध्ये आज मतदान होत आहे। सरपंच पदासाठी हे मतदान होत आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यामध्ये उमेदवार आहेत आणि आता सध्या इथे तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळते। पोलिसांनी मध्यस्थी करत या दोन्ही गटांना पांगवलेलं आहे। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। महेंद्र, सध्या मसाजोगमध्ये तणाव निर्माण झालेला आहे, काय एकूण माहिती आहे? नक्कीच मसाजोगमध्ये सध्या पोटनिवडणूक सुरू आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही पोटनिवडणूक होते। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली होती, मात्र दुपारनंतर उन्हाचा जसा पारा तीव्र झाला त्यानंतर हळूहळू गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आणि याच दरम्यान जे बूथवर जे मतदान केंद्रावर जे प्रतिनिधी आहेत त्या आतमध्ये जाण्यावरून दोन गटामध्ये वादंग निर्माण झालेला होता। कुठलीही बाहेरची मंडळी आतमध्ये गेल्याचा आरोप जो आहे तो उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी केलेला होता। त्यानुसार देशमुख विरुद्ध देशमुख दोन्ही गटातले जे कार्यकर्ते आहेत, जे समर्थक आहेत, ते समोरासमोर आले होते। जवळपास 10 ते 12 मिनिट हा राडा या ठिकाणी सुरू होता, मात्र पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता। पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील जे लोक आहेत त्यांना बाजूला सारलेला आहे, त्यामुळे तुर्तास तरी अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही। मात्र सकाळपासूनच थोडं तणावाची परिस्थिती होती, मात्र दुपारनंतर अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि इथं आल्यानंतर अनुचित प्रकार मतदान केंद्रावर होईल अशी भीती एका गटाला वाटली आणि म्हणून त्यांनी राडा घालण्यास सुरुवात केली। आणि आता जर बघितलं तर दोन्ही जे गट आहेत ते आता दुरावलेले आहेत, मात्र सध्याची परिस्थिती आता तणावपूर्ण तरी आहे। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या माहितीसाठी।